Hello everyone and welcome back to my channel. आता वाजले आहेत सकाळचे 5. एक महिना झाला सकाळी मी लवकर उठते आहे, तरी पण अजून सुद्धा मला सकाळी उठायला थोडंसं कठीण जाते. जोपर्यंत मी सकाळी उठून ब्रश करत नाही तोपर्यंत माझे डोळे पूर्णपणे उघडत नाही. फ्रेश झाल्यानंतर सकाळी सर्वात आधी मी गरम पाणी पिते. त्यामध्ये कधी लिंबू आणि मध, नाहीतर फक्त प्लेन पाणी सुद्धा. सकाळचा अर्धा तास मी मला असा निवांत वेळ देते. घरात सर्व झोपलेले असतात. रोडवरचा सुद्धा गाड्यांचा आवाज नसतो. अगदी शांतता आणि सकाळच्या थंडगार वाऱ्याची झुळूक माझी ही दिवसातली सर्वात चांगली वेळ असते. त्यानंतर मी माझे किचनचे काम स्टार्ट करते. मध्ये सर्वात आधी आदल्या दिवशी धुतलेली सर्व भांडी लावून घेते. काल रात्री मी चणे भिजू घातले होते, तर आज याची सुकी भाजी करणार आहे. त्यासाठी चण्यांमध्ये हळद, मीठ, पाणी घालून याला कुकरमध्ये छान शिजवून घेणार आहे. चण्यांना कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, तेव्हाच ते छान सॉफ्ट बनतात. तर या साईडला मी कणिक मळून घेते. रिसेंटली मी कणिक मळण्यासाठी हे स्टेनलेस स्टीलचं डो मेकर घेतलं आहे. स्टार्टिंगला 2-3 दिवस यांनी कणिक मळायला वेळ लागला. एकदा का पाण्याचे प्रमाण व्यवस्थित कळले की याने खूप इझी होऊन जाते. मला कणिक मळणं फार बोरिंग वाटते आणि त्यातल्या त्यात कणिक मळताना माझे सर्व बोटं सुद्धा भरतात. ते धुवायलाच मला कितीतरी वेळ लागतो. त्यासाठी मी हे डो मेकर घेतलं आहे. त्याने 1-2 चपातीची कणिक सुद्धा खूप इझिली मळल्या जाते. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर चण्यांच्या भाजीसाठी इथं मी कांदा बारीक कट करते आहे. कांद्यासोबतच इथं टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे. इथं मी आलं लसूणची घरी बनवलेली पेस्ट यूज करते आहे. खूप बरं पडते असं. त्यानंतर कढीपत्ता. आता चण्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घालते. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते आहे आणि यामुळे फोडणीमध्ये तेल जरी कमी असलं तरी कांदा जळत नाही. नंतर कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो छान शिजला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर घातली आहे. दुसऱ्या साईडला माझं चण्यांचं कुकर सुद्धा झालं आहे. तुम्ही बघू शकता चणे छान नरम शिजले आहेत आणि आता यामध्ये घालायचे आहेत हे शिजलेले चणे. त्यानंतर चवीप्रमाणे थोडेसे मीठ आधी सुद्धा थोडे घातले होते. भाजीला एक वाफ आणून यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे आणि इथे चण्यांची भाजी रेडी झाली आहे. भाजी करताना जे सामान मी काढले होते ते सर्व पटापट आवरून घेतले आणि आता चपात्या करायला लागते आहे. भाजीसोबत मी थोडं ताक सुद्धा बनवते आहे. तर त्यासाठी इथे मी दह्यामध्ये पाणी घालून ताक बनवते आहे. यामध्ये चाट मसाला, जिरा पावडर, ब्लॅक सॉल्ट, पुदिना पावडर, त्यानंतर साधे मीठ आणि थोडीशी साखर हे सर्व आपल्याला ब्लेंडरने पेस्ट येईपर्यंत फिरवून घ्यायचे आहे. आता इथं मी माझ्या हसबंडचा डबा भरते. चपात्यांच्या खाली मी असा एक कॉटनचा कपडा घालते. भाजी आणि चपात्या मी नेहमी थंड करूनच भरते. डेझर्टमध्ये मी इथं शेंगदाणा चिक्की दिली आहे आणि या टम्बलरमध्ये ताक भरते. माझ्या हसबंडला ताक नेहमीच खूप आवडते, त्यामुळे मी टिफिन घेताना तसाच बघून घेतला आहे.
इथं माझा सकाळचा सर्व स्वयंपाक आटोपला आहे आणि आता मी निघते आहे वॉकिंगसाठी. दूध सकाळी बाहेर आले होते, ते आधी फ्रीजला ठेवून मग बाहेर जाते. शूज घातल्यानंतर मला असं स्टेअरकेसने उतरायला खूप आवडते, कारण शूजचा छान आवाज येतो. फक्त हा व्ह्यू बघण्यासाठी मी सकाळी 5 वाजता उठते. हा 5 वाजेचा व्ह्यू नाहीये, पण याआधी मला सकाळची कामं सुद्धा आटवायची असतात. सकाळचं स्वयंपाकाचं सर्वात मोठं काम आटोपलं आहे, त्यामुळे यावेळी मी अगदी निवांत असते. वॉकिंग नंतर थोड्या वेळसाठी मी जिम मध्ये सुद्धा जाऊन येते. फार वेळ नाही, फक्त 10 मिनिट. बेली फॅट साठी काही एक्सरसाइज करायच्या आहेत, त्या मी इथे करते. हे सर्व चालू असताना माझ्या कानामध्ये हेडफोन असतातच. मोस्ट ऑफ द टाइम यामध्ये गाणेच वाजतात, नाहीतर मग कधी एखादा ऑडिओ बुक किंवा पॉडकास्ट. आणि एखाद्या वेळेला मूड नसेल तर अगदी शांतता, काहीच नाही, फक्त नेचर मधील आवाज ऐकत वॉकिंग करते. इथं माझे हस्बंड ऑफिसला निघाले आहेत. वॉकिंग केल्यानंतरचा ग्लो. वॉकिंग वरून आल्यानंतर मी थोड्या वेळ मोबाईल बघते, माझ्या हस्बंडशी गप्पा मारते आणि त्यांना ऑफिसला बाय बाय केल्यानंतर मी इकडे माझ्या कामांना पुन्हा सुरुवात करते. सकाळची माझी अर्धी कामं झालेली आहेत आणि इथं मी ठेवते आहे माझ्यासाठी चहा. आता मी ॲक्सेप्ट केला आहे की मी चहा बंदच करू शकत नाही, थंडीमध्ये तर बिलकुलच नाही. जोपर्यंत चहा बनतो तोपर्यंत मी सकाळची थोडीशी भांडी पडलेली असतात ती पटापट घासून ठेवते. इथं माझं बाळ सुद्धा उठलं आहे. आणि मी या साईडला बाल्कनीमध्ये निवांत चहा पिते. माझी निवांत सकाळ आणि लोकांची ऑफिस आणि स्कूलमध्ये जाण्याची घाई. काल रात्री मी थोडंसं दही सेट करायला ठेवलं होतं, तर तेच चेक करते आता कसं झालंय. दुधातील फॅट काढलेले असल्यामुळे याचे दही फारसे चांगले बनत नाही. त्यानंतर इकडे मी अव्यांचा ब्रश करते. हळूहळू त्याला सुद्धा शिकवते आहे त्याच्या हाताने ब्रश करायला. आज मला हेअर वॉश करायचं आहे, तर त्याआधी मी केसांना थोडेसे तेल लावून घेते. अव्यन मध्ये मध्ये करत होता, तर त्याचं सुद्धा तेलाने मसाज करून दिली. आणि आता घरातील सर्व आवराआवर करून घराला झाडू पोछा मारून घेणार आहे. व्हिडिओमध्ये जरी तुम्हाला ही सर्व कामं एकामागे एक दिसत असली तरी रिअलमध्ये यामध्ये खूप गॅप असतो, कारण अव्यांसोबत बोलत खेळत मला वेळच होतो. त्याला मध्ये काही ना काही हवे असते आणि याचमध्ये माझा मोबाईल सुद्धा चालू असतो. सो अशी हळूहळू कामं आमची चालू असतात. कधी कधी या वेळेला सकाळी भाजीपाला आणायचा असतो, तर कधी ऑनलाईन ऑर्डर केलेला निवडायचा असतो आणि याच वेळेला कधी डस्टिंग तर कधी फ्रीज क्लिनिंग असं चालूच असतं. एखाद्या वेळेला एखादा कॅबिनेट किंवा एखादा ड्रॉवर डिक्लटर करायचा असतो. अधूनमधून कधी अव्यांसोबत असं खेळून सुद्धा होते. जसा मोठा होतोय तसा त्याचा त्रास वाढतो आहे, सारखं त्याच्यासोबत खेळ म्हणतो. सकाळी सकाळी कधी या वेळेला अव्यांचा फ्रेंड सुद्धा येतो. ते दोघे जण छान खेळत असले की माझी कामं पटापट आवरल्या जातात. त्यानंतर मी अव्यांला अंघोळ घालते.
त्याला रेडी करते. त्याला अंघोळ करणं, रेडी होणं याचा अजिबात कंटाळा नाही. त्यानंतर मी सुद्धा अंघोळ करते. अंघोळीनंतर अव्यान आणि मी जेवण करायला बसते. अव्यानला हळूहळू त्याच्या हाताने जेवण करायची सवय लावते आहे. कधी आवडीची भाजी असली की हाताने जेवण करतो आणि कधी आवडीची नसली तर मग मी त्याला भरवते. त्यानंतर आमच्या जेवणाच्या प्लेट्स वगैरे असतात त्या पटकन घासून घेते आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते. सकाळची सर्व कामं आटोपल्यानंतर अव्यांसोबत खेळते, त्याला झोपवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.